पंचकर्माची सुरुवात केली. कुठले त्यावेळेस जे आवश्यक असेल ते पंचकर्म आपण पेशंटला केलं आणि नंतर सोबत औषधं सुरू केली तर त्याचे रिझल्ट जास्त चांगले आहेत. पुढे रसायन वाजीकरण से लाभ पूर्व में बतलाए गए नियमों का पालन करने से वात पित्त कफ तथा रस रक्तादि धातुओं साम्य अवस्था में रहती है, जिससे धातु वैषम्य जन्य रोग नहीं होते. रस रक्तादि धातुएं बढ़ती है तथा धातुओं के समृद्ध होने से वृद्धावस्था मंद पड़ जाती है और बुढ़ापे का अकालन में आक्रमण नहीं होता. रसायन वाजीकरण या कन्सेप्टबद्दल असं आहे की पहिले शरीर शुद्धी करून घेतली आपण, मग पेशंटला व्याधीनुसार औषधं सोबत चालू केली. आता व्याधी पण कमी झालेला आहे आणि शरीराचे दोष पण पंचकर्मामुळे निघून गेलेले आहेत आणि सोबत जे आहे व्याधीची शमन औषधं आपण चालू ठेवलेली आहे. आता एक वेळ अशी येते की पेशंट आता लक्षणविरहित होतो, पेशंटला औषधाचा कंटाळा यायला लागतो किंवा आता मला बरं तर वाटत आहे पण औषधाचा कंटाळा येत आहे. त्यावेळेस तुम्ही रसायन औषधाने सुरुवात करायची. त्याला रसायन औषधं द्यायची म्हणजे त्याच्या शरीराला बल देणारी औषध आता आपण देऊ. त्याची व्हायटॅलिटी वाढवणारी, त्याचं रिज्युनेशन करणारी जी औषधं आहे ती आपण त्याला द्यायला लागलो. रसायन वाजीकरणावर येऊन थांबायचं म्हणजे आता धातूपर्यंत जाऊन थांबायचं, धातूची बलवृद्धी करून मग पेशंटला हे करू शकतो. पण एवढा वेळ पेशंट आपल्याकडे प्रॅक्टिकली राहतो का? नाही राहत. पण त्याला जर हे पहिलेपासूनच सांगितलं तर कदाचित तो थांबू शकतो. ठीक आहे. त्याला जर सांगितलं की दोष शरीरातून बाहेर निघलेले आहे, या पद्धतीने बाहेर झालेले आहेत. समजा आता तुम्हाला सगळं बरं वाटत आहे पण आता शरीराची जसं पॉलिशिंग म्हणू आपण, शरीराला थोडंसं त्याची एजिंग जो विषय आहे इथं महत्त्वाचा, की आता जसं वय वाढत जाईल तसं शरीराचे धातू अबल होत जातील. त्याला आत्तापासूनच जर बल देण्याचं आपण काम केलं तर ते रसायनाच्या माध्यमातून होईल आणि शरीराच्या भरणासाठी किंवा त्या धातूच्या पोषणासाठी जे आवश्यक आहे ते आपण तिथून पेशंटला देऊ शकतो किंवा सांगू शकतो. पुढं वाच. निज विकारों के अनुत्पत्ति की विधि का उपसंहार. निज अर्थात शरीर वात आदि दोषों से उत्पन्न होने वाले विकारों के न उत्पन्न होने देने के लिए यह स्वस्थवृत्त से संबंध नियम विधान कहा गया है. शरीर इतर दूसरे आगंतुक तथा मानस रोगों से बचने की विधि का वर्णन अलग से किया जाएगा. प्रज्ञापराध स्वरूप रोगोत्पत्ति, भूतों के आक्रमण से, विषभक्षण या संस्पर्श से, दूषित वायु या झंझावात के लगने से, अग्नि से जलने से, चोट लगने से या अन्य ब्राह्म कारणों से जो आगंतुक रोग होते हैं उन सब का कारण प्रज्ञापराध होता है. इसी प्रकार ईर्ष्या, शोक, भय, क्रोध, अभिमान, द्वेष आदि जो मनोविकार कहे गए हैं उन सबकी उत्पत्ति भी प्रज्ञापराध से ही होती है. आयुर्वेदाच्या अध्यायामध्ये समजा किंवा निदान आणि चिकित्सेच्या सर्व स्थानात या दोन्ही स्थानामध्ये जेव्हा हेतूचा विचार केलेला आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचा हेतू सांगितलेला आहे प्रज्ञापराध. प्रज्ञापराध या शब्दाचा प्रज्ञे आपण जी सत्सत विवेक बुद्धी आहे त्याच्यानुसार जे कार्य करतो ती कुठेतरी इतर कुठल्या गोष्टीमुळे, समजा मोह आहे, इच्छा आहे, प्रेम आहे किंवा आणखी काही लोभ, माया, सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर या कारणामुळे ती गोष्ट केल्या जाते. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते की केल्यानंतर त्रास होणार आहे पण कुठले तरी कारण दाखवून आपण ती गोष्ट करतो. जसं तुला किंवा एखाद्या पेशंटला किंवा एक लहान मुलगा आहे त्याला आपण सांगतो की चॉकलेट खाऊ नको, पण ते त्याच्या इच्छेसाठी, त्याच्या आवडीसाठी किंवा कोणीतरी खात आहे म्हणून तर ती गोष्ट खातो आणि मग त्याला त्याचा त्रास आत्ता नाही होत आहे, लगेच होणार नाही पण त्याला लॉंग टर्ममध्ये किंवा लॉंग टाईम पिरियडमध्ये जो आहे काही ना काहीतरी त्याला त्रास होत आहे, दोष शरीरात वाढत आहे, मग आजार होत आहे. असा प्रत्येक ठिकाणी मग माणूस मोठा झाला तरीही, त्याचं वय वाढत असलं तरीही
त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीचं अडकणं हेच त्याच्या आजाराचं मूळ कारण आहे. ठीक आहे. कारण शरीर जे आहे हे त्याच्या मनात सतत द्वंद्व चालू असतं, की त्याला कळते की ही गोष्ट चांगली आहे म्हणून ही करायची आहे आणि ही चांगली नाही म्हणून टाळायची आहे. पण सतत शरीराला सुख देण्याच्या एका प्रयत्नात त्या शरीर त्याला सुखासाठी सगळं शरीराची गतिविधी चालू आहे. त्याला सुख देण्याच्या प्रयत्नात सतत प्रज्ञापराध घडत जातो आणि आजाराची नवीन नवीन कारणं घडत जातात आणि त्याच्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होऊन आजाराची उत्पत्ती होते. तर इथे सांगितलेले जे उदाहरण आहे, जसं की बाहेरून एखाद्या गोष्टीचं आक्रमण होणं, भीषण स्वरूपात एखादा संसर्ग होणं किंवा संस्पर्श होणं किंवा दूषित वायू किंवा अग्नी जे आहे ते लागणं किंवा बाह्य कोणत्याही कारणाने आघात होणं. तर याच्या मागचं कारण काय? एखादा दगड आपणहून तो आपल्याकडे येणार नाही आहे, अग्नी जाऊन आपल्याला येऊन चिपकणार नाही आहे किंवा अग्नी जी आहे ती डायरेक्ट हे होणार नाही. काहीतरी प्रयत्न करायला जाईल तेव्हा ते सगळ्या गोष्टी घडतील. तर प्रज्ञाप्रदाचं महत्त्व प्रत्येक अध्यायात प्रत्येक व्याधीच्या कारणामध्ये सांगितलेलं आहे आणि ते युनिव्हर्सल कारण आहे कुठल्याही आजाराचं. फक्त आपल्याला जेव्हा वाटते की नाही प्रज्ञाप्रद सारखा छोटा शब्द वापरून सगळेच कारण त्यात गुंडाळले, कारण कुठले असो त्याचं मूळ कारण प्रज्ञाप्रदच आहे. जर त्याला तसं वाटलं नसतं तर तो त्या अग्नीजवळच गेला नसता, है ना. अग्नी चटका देणार आहे हे माहिती असूनही आपण जाऊन आग विझवायला जातो की नाही. म्हणजे मग अग्नी चटका देणार आहे पण आग विझवायची आहे, ती प्रज्ञाप्रद आहे. पाण्यात भिजल्यानंतर सर्दी होणार आहे माहिती असूनही पाण्यात खेळायला जातो की नाही. मग माहिती असूनही ती गोष्ट करतो म्हणजे ती प्रज्ञाप्रद आहे. कुठलीही गोष्ट, बाहेर पिझ्झा खाल्ला, बर्गर खाल्लं, गुपचूप खाल्ले किंवा इवन दो तुम्ही बाहेर नुसतं उन्हात फिरायला गेले, टोपी घातली नाही, कानाला पट्टी लावली नाही थंडीत, काहीही कारण असू दे, त्याचं तुमचं फक्त तुमच्या प्रज्ञेने तेव्हा तुम्हाला संकेत दिलेला असते पण तुम्ही तो ऐकला नाही म्हणून कारणं घडतात आणि मग आजार होतो. थंडीच्या दिवसातही लोक आईस्क्रीम खात आहेत ना. तर मग हे काय माहिती आहे की थंडीच्या दिवसात खायचं काय, पण खाल्ल्या चाललं. प्रवास नको आहे तरी प्रवास केल्या चालला. हेच काय साधा निर्णय घेताना आपल्याला वाटतं की बाबा हे निर्णय घेऊ नये एखादी गोष्ट, पण ते आपण घेतो. काहीतरी कोणाचं तरी सांगणं असते, नाही बाबा